बोईसरमध्ये भारती कांबडी यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालणार नाही, महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि पवारांचंच नाणं चालणार म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तर मुख्यमंत्र्यांवरही टीका करताना उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील फोन आला की मिंदेंची दाढी कापते चळा चळा अशी टीका केली आहे। तर त्याचबरोबर पालघर आणि शिंदेंच्या मुलाच्या उमेदवारीवरूनही उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर जोरदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालंय। की महाराष्ट्रातल्या जनतेने नाणेबंदी केलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही, इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार, मोदींचं नाणं वाजू शकत नाही। आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे। शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड। आणि बाळासाहेबांचे विचार कोण ऐकतंय? हे मिंदे जे काय कुंतात माईक वरती, हे बाळासाहेबांचे विचार नाही। अरे शिवसेनेचा दरारा काय आहे? एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चळा चळा। आता दिल्लीतला फोन आला का मिंदेंची दाढी कापते चळा चळा। हे शिवसेनेचे विचार। अरे संपून टाकलं तुम्हाला कळलंच नाही। कधी तुमच्या पायाखालची बुडाखालची सतरंजी त्यांनी काढून घेतली। अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीयेत, मिंदे स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीयेत।